उत्तर मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उत्तर बरं दादा, आज तुम्ही आंदोलन केलेलं आहे. काय आंदोलनात तुमची प्रमुख मागणी आहे? 2 वर्षाखाली मोठ्या थाटामाटात पूर्ण भारतामध्ये चर्चा करून या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्यामध्ये राम मूर्तीची स्थापना केली, मंदिर बांधलं, आवाढव्य त्या ठिकाणी खर्च केला आणि सुंदर मंदिर बांधलं. तेव्हा त्यांनी प्रसिद्धीसाठी सर्व भारतामध्ये चर्चा केली आणि आता त्या मंदिरामध्ये पूर्ण सोनं चांदी आणि रामाचे जे काही सोनं चांदी होतं ते चोरीला गेलेलं आहे. त्याचं संरक्षण हे शासन करू शकत नाही. या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाआरतीचं नियोजन ठेवलेलं आहे. त्याच धर्तीवर आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही आज या महावीर चौक नांदेड या ठिकाणी महाआरती केलेली आहे आणि ज्यांनी चोरी केलेली आहे त्यांना कडक शिक्षा होऊन फाशीची शिक्षा द्यावी अशी शिवसेनेची मागणी आहे. आज आम्ही महाआरती केली आणि या सरकारला सद्बुद्धी दे की त्या चोरांना ताबडतोब पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी आम्ही हनुमानाकडे मागणी केलेली आहे. मंदिर के चोरों को जूते मारो, सालों को राम मंदिर के चोरों को जूते मारो, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। तो ठाकरे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मंदिर के चोरों को जूते मारो, सालों को राम मंदिर के चोरों को जूते मारो, सालों को राम मंदिर के चोर। खरं तर आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वात त्यांनी एक मागणी केली होती की संबंध भारतभर प्रभू श्रीरामाची आरती करण्यात यावी. कारण राम मंदिरात जो आस्थेचा विषय असतो तिथे सुद्धा या भाजप सरकारला अपयश आलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेची एक मागणी आहे की मागील राम मंदिराच्या 2 वर्षाचं ऑडिट करण्यात यावं. जी समिती आहे याच्यात दोषी आहे, दोषींना भाजप का नजरअंदाज करतं किंवा त्यांना पाठीशी का घालतं हा आपल्या चॅनल मार्फत माझा सर्व भाजपवासियांना सवाल आहे. आणि येणाऱ्या काळात या राम मंदिराच्या एवढ्या पवित्र स्थानी चोरी करणाऱ्या चोरांना जर भाजप पाठीशी घालणार असेल तर शिवसेना येणाऱ्या काळात यांच्या विरोधात आक्रमक होईल.